नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस या संदर्भात अभ्यास करायचा आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ऍसिड्स आणि बेसेस म्हणजे काय या संदर्भात अभ्यास केलेला होता. ऍसिड कुणाला म्हणायचं आणि बेस कुणाला म्हणायचं या संदर्भात अभ्यास केलेला होता. ऍसिड 3 थेरी सांगितलेल्या होत्या, आरेनियस थेरी, त्याच्यानंतर लोरी ब्रॉन्स्टेड थेरी अँड सर्वात महत्वाची होती लुईस ऍसिड बेस थेरी. त्याच्यानंतर आपल्याला आता पुढचा भाग बघायचा आहे आणि तो म्हणजे आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. आता आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेसेस बघितल्याच्या नंतर पुढचा एक आपल्याला त्या संदर्भात ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ बघायचा आहे. तर हे आजचा जो आपल्याला पार्ट बघायचा आहे तो आजचा पार्ट खूपच महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे आज परीक्षेच्या दृष्टीने, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर आपण बघूया आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेसेस. आयोनायझेशन ऑफ acids and bases. acids and bases आपल्याला काय बघायचं तर आयोनायझेशन म्हणजे ऍसिड आणि बेसेस वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्याच्या नंतर ते काय प्रोड्यूस करत असतात, आयन्स प्रोड्यूस करणार आहेत आणि म्हणूनच त्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणत असतो. मग हे ऍसिड आणि बेसेस जे आहेत ते काय करत असतात, दोन प्रकार पडलेले असतात हे ऍसिड आणि बेसचे. काय एक प्रकार आहे कोणता, स्ट्रॉंग ऍसिड आणि बेस, स्ट्रॉंग ऍसिड्स अँड बेस, स्ट्रॉंग ऍसिड अँड बेस. आणि दुसरा आहे वीक ऍसिड अँड बेस. असे दोन प्रकार पडणार आहेत ऍसिड आणि बेसचे. डिपेंडिंग कशामुळे दोन प्रकार पडणार आहेत, डिपेंडिंग अपॉन, हे कशावर दोन प्रकार पडले, डिपेंडिंग अपॉन दी एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन, एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन. आपण काल बघितलेलं आहे कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये की एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन जर कंप्लीट आयोनायझेशन होत असेल तर त्याला आपण म्हणत असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आणि जर पार्शियल किंवा स्मॉलर प्रपोर्शन मध्ये, व्हेरी लेस अमाऊंट मध्ये जर त्याचं हे होत असेल, आयोनायझेशन होत असेल तर त्याला आपण म्हणत असतो वीक इलेक्ट्रोलाइट्स. त्याचप्रमाणे इथं सुद्धा असणार आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस कुणाला म्हणायचं, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस आर दोज विच आयोनाइज completely, which ionizes completely in solution. सोल्युशन मध्ये ते काय झालेले असतात, कम्प्लिटली आयोनाइज झालेले असतात, म्हणजे त्यांचं कम्प्लीट आयोनायझेशन झालेलं असतं. जेवढे आपण मॉलिक्युल्स त्या सोल्युशन मध्ये हे करू, ऍड करू, तेवढ्या सगळ्या मॉलिक्युल्स आयोनायझेशन होणार आहे त्या ठिकाणी. त्याला आपण म्हणत असतो स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस. त्याचे एक्झाम्पल्स बघूया आपण आता. फॉर एक्झाम्पल आहे HCl आहे ऍक्वियस फॉर्म मध्ये, ऍक्वियस पाण्याच्या ह्याच्यामध्ये. तर हे H प्लस आणि प्लस काय भेटणार आपल्याला Cl मायनस. जेवढं व्हॉट एव्हर अमाऊंट ऑफ HCl इज प्रेझेंट दॅट टोटली और कम्प्लिटली आयोनाइज इनटू इट्स कॉन्स्टिट्यूएंट आयन्स H प्लस अँड Cl मायनस आयन्स. हे ऍक्वियस इथे लिहावं लागेल आपल्याला परत. हे झालं स्ट्रॉंग ऍसिडच्या संदर्भात. बेसच्या संदर्भात काय असेल, NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे, कम्प्लिटली आयोनाइज झाले असेल तसं Na प्लस आणि प्लस काय भेटणार आहे आपल्याला OH मायनस. हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत कोणाचे, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचे. कुणाला म्हणायचं स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस ज्याचं कम्प्लिटली आयोनायझेशन होत असतं व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर, त्याला आपण म्हणत असतो स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. ऍसिड आणि बेस यांच्या डेफिनेशन मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. तर ऍसिड कुणाला स्ट्रॉंग ऍसिड आणि कुणाला हे जे टाइप्स पडलेले कुणाचे ऍसिड आणि बेसचे कोणते टाइप्स पडलेले, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड वीक बेस. स्ट्रॉंग म्हणायला कुणाला म्हणायचं मग त्यांचं आयोनायझेशन काय होत असतं, कम्प्लिटली होत असतं, त्याला आपण म्हणत असतो स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. अदर एक्झाम्पल्स आहेत या ठिकाणी HNO3 आहे, H2SO4 आहे, ठीक आहे, HBr आहे, त्याचबरोबर HI आहे. याच्या स्ट्रॉंग बेसच्या संदर्भात NaOH तर सांगितलेलेच आहे,
त्याचबरोबर KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे सुद्धा एक्झाम्पल असेल. अनदर एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड बेस. These are the examples falls under the category strong acid and strong base. These are the strong acids and these are the strong base. Then we move towards the another point, that weak acid and weak base. कुणाला म्हणायचं मग weak acid आणि weak base? Which ionizes partially और आपण असं म्हणूया टू अ स्मॉलर एक्सटेंट. जे स्मॉलर एक्सटेंट मध्ये आयोनाइज होत असतात त्याला आपण म्हणणार आहे वीक ऍसिड आणि वीक बेस. पार्शियली म्हणूया किंवा स्मॉलर एक्सटेंट मध्ये ते काय होत असतात, आयोनाइज होत असतात. म्हणजे ज्या त्या सोल्युशन मध्ये नॉन आयोनाइज मॉलिक्युल्स, molecule and smaller proportion of ions present राहणार आहेत. ठीक आहे, स्मॉलर प्रोपोर्शन मध्ये आयन्स प्रेझेंट राहणार त्या सोल्युशन मध्ये. कोणत्या सोल्युशन मध्ये? सोल्युशन ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस मध्ये काय राहणार? बराचसा नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स राहणार आहे आणि स्मॉलर प्रोपोर्शन मध्ये आयन्स राहणार आहेत. का राहणार आहेत? कारण त्यांचं जे आयोनायझेशन आहे ते कसं असणार आहे? स्मॉलर एक्सटेंट मध्ये राहणार आहे. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल बघूया ऍसिडच्या संदर्भात. ऍसिटिक ऍसिड आहे CH3COOH. मी काल परत सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये की ह्या ठिकाणी हा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होत असते ह्या ठिकाणी आणि हे CH3COO मायनस प्लस H+. हे झालं ऍसिडच्या संदर्भात. बेसच्या संदर्भात NH4OH हे काय होईल? डिसोशिएट होतील स्मॉलर एक्सटेंट मध्ये NH4 प्लस प्लस OH मायनस. हे झाले काही एक्झाम्पल. हे वीक ऍसिड वीक बेस आहे आणि हा काय असणार आहे? वीक ऍसिड असणार आहे. हे काही एक्झाम्पल्स आहेत वीक ऍसिड आणि वीक बेसचे. हा वीक ऍसिड असेल आणि हा वीक बेस असेल. का बरं म्हणायचं ना वीक ऍसिड किंवा वीक बेस? कारण त्यांचं आयोनायझेशन जे आहे ते स्मॉलर एक्सटेंट मध्ये होतं, स्मॉलर प्रोपोर्शन मध्ये असतं आणि सोल्युशन मध्ये बराचसा नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स राहतात आणि स्मॉलर प्रोपोर्शन ऑफ आयन्स राहणार आहेत. म्हणजे काही प्रमाणात आयन्स राहणार आहेत, फक्त जास्त प्रमाणात नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स राहणार आहेत. जशाच तसा काही एक्झाम्पल्स या संदर्भातले आहेत. HF, त्याच्यानंतर फॉर्मिक ऍसिड HCOOH. त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत वीक ऍसिडचे. याच्या संदर्भात NH4OH च्या संदर्भात आणखी एक्झाम्पल्स असतील FeOH, थ्राइस, फेरिक हायड्रॉक्साईड, कॉपर हायड्रॉक्साईड CuOH, ट्वाइस. त्याचे वीक बेसिसचे एक्झाम्पल्स असतील आणि हे वीक ऍसिडचे एक्झाम्पल असतील. यांचं आयोनायझेशन स्मॉलर प्रोपोर्शन मध्ये होत असतं किंवा स्मॉलर एक्सटेंट मध्ये होत असतं. त्याला आपण म्हणत असतो वीक ऍसिड आणि वीक बेस. ऍसिड आणि बेस कुणाला म्हणायचं ते तर काल सांगितलेलंच आहे कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. आता हे बघूया पुढचं. हे काय बघितलं आपण आता? आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेस. मग त्याचे दोन प्रकार पडलेले आहेत सांगितलं. देर आर टू टाइप्स ऑफ ऍसिड्स अँड बेसेस डिपेंडिंग अपॉन द एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन. देर आर टू टाइप्स ऑफ ऍसिड्स अँड बेसेस which are these. Number one is strong acid and strong base. Number one types कुणाला म्हणायचं? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस ज्यांचं आयोनायझेशन कम्प्लिटली होत असतं सोल्युशन मध्ये त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड असं म्हणत असतो. एक्झाम्पल्स आहेत HCl आहे, H+ म्हणून सिंगल हेडेड आयरन दाखवलेलं आहे बघा ह्या ठिकाणी. ठीक आहे, ह्या ठिकाणी सुद्धा इथं ऍक्वियस येईल, लक्षात घ्या. इथं ऍक्वियस. ठीक आहे, त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत स्ट्रॉंग बेसच्या संदर्भातले. स्ट्रॉंग ऍसिडच्या संदर्भातले HNO3, H2SO4, HBr, HI. त्याच्यानंतर स्ट्रॉंग ऍसिडच्या संदर्भात NaOH आहे, KOH आहे. हे काही एक्झाम्पल्स आहेत स्ट्रॉंग ऍसिडचे. वीक ऍसिड वीक बेस कुणाला म्हणायचं? ज्याचं पार्शियली और स्मॉलर एक्सटेंट मध्ये आयोनायझेशन होतं. मग बराचशा त्या सोल्युशन मध्ये बराचसा पार्ट हा कुणाचा असणार आहे?
नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स अँड स्मॉलर प्रोपोर्शन ऑफ आयन्स राहणार आहेत त्या ठिकाणी. त्याचे एक्झाम्पल्स झाले ऍसिटिक ऍसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड. काही एक्झाम्पल्स आहेत दुसरे HFI, HCOH, फॉर्मिक ऍसिड म्हणतो आपण त्याला, फेरिक हायड्रॉक्साईड आणि कॉपर हायड्रॉक्साईड, हे काही एक्झाम्पल्स झाले वीक ऍसिड आणि वीक बेसच्या संदर्भातले. आता पुढचा भाग बघायचा आपल्याला आणि तो म्हणजे कोणता बघणार आहेत आपण, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड्स, वीक ऍसिड्स अँड वीक बेस. हा पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. बघूया आपण आता ते. We move towards the next point. आता हे जे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे ते कोणाच्या संदर्भात बघायचं आपल्याला, वीक ऍसिड आणि वीक बेसच्या संदर्भात बघायचंय. का बरं? कारण वीक ऍसिडचं ज्यावेळेस किंवा वीक ऍसिड किंवा वीक बेसचं ज्यावेळेस डिसोसिएशन होतं, डिसोसिएशन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दोन्ही नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स आणि आयोनाइज्ड किंवा आयन्स हे दोन्ही राहतात प्रेझेंट. काय बघूया आपण ते. नेक्स्ट आपण बघणार आहोत आता डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ कोणाच्या संदर्भात, वीक ऍसिड अँड वीक बेस. या संदर्भात आपल्याला आता अभ्यास करायचा आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया, कन्सिडर वीक ऍसिड. पहिल्यांदा वीक ऍसिडच्या संदर्भात बघूया आपण आणि त्याच्यानंतर मग आपण वीक बेसच्या संदर्भात बघणार. डिसोसिएशन कॉन्स्टंट, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. गेल्या वर्षीचा जो चॅप्टर होता केमिकल इक्विलिब्रियम, त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ज्याप्रमाणे बघितलेलं होतं त्याचप्रमाणे इथं काय असणार आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट असणार आहे. कसा बघूया आपण. कन्सिडर करूया, कन्सिडर अ वीक ऍसिड. कन्सिडर पहिल्यांदा वीक ऍसिडच्या संदर्भात बघूया. वीक ऍसिड, कन्सिडर अ वीक ऍसिड. महत्वाचा आहे खूप, याचे हा वीक ऍसिड आहे. मग आता याचं डिसोसिएशन झाल्याच्या नंतर काय होईल, भेटेल हो आपल्याला HA, गिव्हिंग राईज टू आपल्याला काय भेटणार आहे H प्लस आणि प्लस काय भेटेल A मायनस. हे डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड. ठीक आहे, इन दी एक्वियस मीडियम बघितलेलं आहे आपण. मग ह्या संदर्भात आता आपल्याला याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा लिहिता येईल आपल्याला, गेल्या वर्षीच्या 11वीला सांगितलेलं आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज द रेशिओ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. असा तो रेशिओ असणार आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मग ह्याच्या संदर्भात इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं लिहिणार, K इज इक्वल टू कशाने रिप्रेझेंट करत असतो आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, K न डिनोट करणार आहे. K इज इक्वल टू काय म्हणलेलं, रेशो. कुणामधला रेशो, रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम अटेंड झाल्याच्या नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, त्याचा रेशो, त्या रेशोला आपण म्हणत असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हणत असतो. आणि ह्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मग ह्याच्या संदर्भात काय लिहिता येईल सांगा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणाचं, कॉन्सन्ट्रेशन ह्या ठिकाणी प्रोडक्ट H प्लस आहे आणि A मायनस आहे आणि रिएक्टंट कोण आहे, HA आहे. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय येईल मग H प्लस. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय येईल मग A मायनस, हे प्रोडक्ट झाले आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय झाले हे HA. आता हा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे हा कुणासाठी घेतलेला आहे आपण, वीक ऍसिड साठी घेतलेला आहे. म्हणून हे आपल्याला हे लक्षात यावं म्हणून आपण ह्याच्या संदर्भात काय घेतलं, A लिहिले इथं. मग ह्यालाच आपण म्हणत असतो, ह्या केलाच आपण असं म्हणत असतो
ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट असं म्हणत असतो. ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट, ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट और त्याला आपण म्हणत असतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हणत असतो. कारण हा कोणाच्या संदर्भात आहे, ऍसिडच्या संदर्भात आहे, म्हणून ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे याला. डिसोसिएशन, डिसोसिएशन म्हणजे आयोनायझेशन होणे. डिसोसिएशन कॉन्स्टंट हे बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे झालं ऍसिडच्या संदर्भात. काय म्हणलं हे Ka म्हणजे कोण राहिला, ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. लक्षात घ्या हे ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka कोणासाठी, हा वीक ऍसिड साठी. कारण स्ट्रॉंग ऍसिडच्या संदर्भात या ठिकाणी ह्याचं कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही, कारण ह्याचं कम्प्लिटली आयोनायझेशन ह्याच्यामध्ये होत असतं. त्याच्यामुळं आपल्याला इथे हे भेटणार नाही. त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणाच्या संदर्भात घेतलेलं आहे, वीक ऍसिड आणि वीक बेसच्या संदर्भात बघतोय आपण. त्याच्यानंतर मग आता वीक बेसच्या संदर्भात बघूया काय येतं. आता कन्सिडर करूया वीक बेस, बघूया काय येतं ते. वीक बेस कन्सिडर करूया आता. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. मग आता त्याचं एक एक्झाम्पल हे कन्सिडर करूया, हे BOH हा वीक बेस आहे. याचं डिसोसिएशन झालं. डिसोसिएशन झाल्याच्या नंतर आपल्याला काय भेटलं, B प्लस OH मायनस भेटलेलं आहे. ऍक्वियस, हे ऍक्वियस. ठीक आहे. मग आता ह्याच्या संदर्भात इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन लिहूया. काय आलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन, काय येईल मग, K इज इक्वल टू काय येईल, एक्सप्रेशन जसं वर लिहिलेलं होतं त्याचप्रमाणे इथं सुद्धा येईल. काय येईल मग, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टर्म आपल्याला इंडिकेट करत असते कॉन्सन्ट्रेशन. लक्षात घ्या. मग हे आता हे कुणाच्या संदर्भात आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा हा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कोणाच्या संदर्भात आहे, वीक बेसच्या संदर्भात आहे. आणि वीक बेसच्या संदर्भात असल्यामुळे इथं काय लिहू शकतो मग मी, B. मग KB, मग KB लाच काय म्हणू शकतो मग आपण, आता दुसरं ह्याचं नाव काय म्हणू शकतो मग, जसं ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट तसंच हा काय असणार आहे मग, बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. लक्षात घ्या, बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. मग आता डेफिनेशन काय असेल मग ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा बेस डिसोसिएशन कॉन्स्टंटची डेफिनेशन काय असेल. इट इज त्यांची डेफिनेशन आता बघूया. Ka और Kb त्यांची डेफिनेशन काय काय म्हणायचं, Ka आणि Kb ला काय म्हणायचं, ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट और बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. यांची डेफिनेशन, द डिसोसिएशन कॉन्स्टंट, डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणाच्या संदर्भात, डिसोसिएशन कॉन्स्टंट. और हे काय ते डिसोसिएशन कॉन्स्टंट जे आपण म्हणूया किंवा हे काय ते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, बरोबर आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे नाही. डिसोसिएशन कॉन्स्टंट जे आहे ऍसिड डिसोसिएशन और बेस डिसोसिएशन, हे काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. की कोणासाठी असणार आहे, वीक ऍसिड अँड और म्हणूया आपण इथं, और वीक बेस फॉर इक्विलिब्रियम concentrations of weak acid or weak base. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहणार आहे आणि हे काय असणार आहे, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स राहणार आहे. त्याला आपण म्हणत असतो ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट और बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट असं म्हणत असतो आपण. आता हे झालं कोणाच्या संदर्भात, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस. खूप महत्वाचं आहे हे लक्षात आलं तरच पुढच्या भागाकडे आपल्याला जाण्यासाठी सोपं होणार आहे.
कोणाच्या संदर्भात बघितलं आपण, डिसोसिएशन कॉन्स्टंट हा बेसिकली काय असतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ची डेफिनेशन किंवा तो काय असतो, तो रेशो असतो. बेसिकली हा रेशो असतो. रेशो म्हणल्याच्या नंतर न्यूमरेटर असतो, डिनॉमिनेटर असतो. कोणा काय असतं मग, न्यूमरेटरला काय असणार आहे, डिनॉमिनेटरला काय असणार आहे, न्यूमरेटरला असणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. आणि न्यूमरेटरला काय असणार आहे, डिनॉमिनेटरला काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आणि हा जो कुणाच्या संदर्भात घेतला मग, हा ऍसिडच्या, म्हणून इथं काय लिहिलं ए. आणि त्याच हा ह्याच्यासाठी आहे आणि म्हणूनच त्याला काय म्हणलेलं आहे, ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. वीक बेसच्या संदर्भात काय घेतलं मग, कन्सिडर केलं आपण वीक बेस BOH कन्सिडर केला, त्याचं डिसोसिएशन झालं. मग ह्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहिला, K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आणि बेसच्या संदर्भात म्हणून इथं काय लिहिलं, बेस लिहिलं आणि त्यालाच नाव काय लिहिलं, बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. हे बेसिकली इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka आणि Kb कुणाच्या संदर्भात येते, वीक ऍसिड आणि वीक बेसच्या संदर्भात येते. लक्षात घ्या, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या संदर्भात नाही घेतलेले आपण. हे कुणाच्या संदर्भात घेतलेले, वीक ऍसिड आणि वीक बेसच्या संदर्भात आहे. आणि त्या डिसोसिएशन ऍसिडचे असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. आणि बेसचे असेल तर त्याला बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. आणि त्याचं एक्सप्रेशन आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे आपल्याला आणि तो, नाउ वी मूव ऑन टू दी नेक्स्ट सेगमेंट दॅट इज नोन ॲज ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. काय आहे हा, ओस्टवाल्ड नावाचा शास्त्रज्ञ आहे, सायंटिस्ट होता. आणि त्या ओस्टवाल्ड नावाच्या सायंटिस्टने आपल्याला क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट सांगितलेला आहे आरएनएस थेरीचा. आरएनएसने काय सांगितलेले होते, ऍसिड आणि बेसची डेफिनेशन सांगितलेल्या होत्या. काय सांगितलेलं होतं, ऍसिड आणि बेसची विच कंटेन हायड्रोजन अँड प्रोड्यूस H+ आयन्स. तर त्या क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट जो आहे आरएनएस थेरीचा, तो आपल्याला सांगितलेला आहे ओस्टवाल्ड डायल्युशनने किंवा ओस्टवाल्ड नावाच्या शास्त्रज्ञाने. आणि त्यालाच आपण म्हटलेलं आहे ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. मग बघूया आपण तो ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. खूप महत्वाचा पार्ट आहे हा. ह्या आधारावर, ह्या ओस्टवाल्ड डायल्युशन लॉच्या आधारावर काही न्यूमरिकल्स आहेत, तो न्यूमरिकल सुद्धा आपण बघणार आहोत. बघूया ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. हा ओस्टवाल्ड सायंटिस्ट आहे आणि त्याने क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट सांगितलेला आहे. कुणाचा, आरएनएस थेरीचा. आरएनएस थेरी कशाच्या संदर्भात होती, ऍसिड आणि बेसच्या संदर्भात. तर त्या ऍसिड आणि बेसच्या संदर्भातला क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट ओस्टवाल्ड नावाच्या सायंटिस्टने आपल्याला सांगितलेलं आहे. कोणत्या फॉर्म मध्ये, ओस्टवाल्ड डायल्युशन लॉच्या माध्यमातून. मग हा ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ वीक ऍसिड सोबत आहे आणि त्याचबरोबर वीक बेसेसच्या संदर्भात सुद्धा आहे. तर बघूया आपण तो. पहिल्यांदा वीक ऍसिडच्या संदर्भात बघूया आणि त्यानंतर मग आपल्याला वीक बेसच्या संदर्भात आहे. काही जास्त फरक नाहीये दोघांमध्ये. पहिल्यांदा बघूया फॉर वीक ऍसिडच्या संदर्भात काय आहे तो ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ, वीक ऍसिड. मग कन्सिडर करूया. कन्सिडर, लक्ष द्या, खूप म्हणजे खूपच महत्वाचा पार्ट आहे हा. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे आता. मग कन्सिडर करूया आपण वीक ऍसिड. कन्सिडर वीक ऍसिड HA. वीक ऍसिड कन्सिडर केल्याच्या नंतर ह्याचं डिसोसिएशन झालं. डिसोसिएशन झाल्याच्या नंतर आपल्याला काय भेटलं, H+ आणि प्लस काय भेटलं आपल्याला, A-. ठीक आहे, हे डिसोसिएशन झाल्याच्या नंतर वीक ऍसिडच्या संदर्भात. मग आता डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा लिहिणार, डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज इक्वल टू काय लिहिणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha. हे त्यांचं काय झालं, डिसोसिएशन कॉन्स्टंट. ह्या Ka लाच असं म्हणत असतो आपण, काय म्हणणार आहे, ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे, ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणणार आहे आपण. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे, ऍसिडच्या संदर्भात आहे म्हणून वीक ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता कन्सिडर करा. कन्सिडर सपोज, बघा हे आता सोल्युशन आहे. या सोल्युशन मध्ये इनिशियली 1 मोल आहे. इनिशियली 1 मोल Ha आहे. Ha म्हणजे कोण आहे आता,
वीक ऍसिड आहे हा, लक्षात घ्या. किती आहे त्याचं प्रपोर्शन 1 मोल आहे. अमाऊंट किती आहे 1 मोल आहे. आणि हे जे काय व्हॉल्यूम आहे हे V डेसिमीटर क्यूब आहे. V डेसिमीटर क्यूब किंवा V लिटर. हे काय V म्हणजे काय असणार आहे, व्हॉल्यूम असणार आहे. हे लक्षात घ्या, इथं हे लक्षात घ्या. व्हॉल्यूम V असणार आहे आणि ह्या V व्हॉल्यूम मध्ये कुणाचं व्हॉल्यूम असणार आहे, हे सोल्युशनचं व्हॉल्यूम असणार आहे. सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे. तर ह्या किती आहे सोल्युशनचं व्हॉल्यूम V डेसिमीटर क्यूब किंवा V लिटर असं म्हणूया आपण. आणि ह्या V डेसिमीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन मध्ये वीक ऍसिड जो आहे तो किती आहे, इनिशियली प्रेझेंट 1 मोल आहे. मग आता आपण कन्सिडर, इथं बघा व्यवस्थित लक्ष द्या, आपण कन्सिडर करूया की याची ही रिएक्शन आहे. हे डिसोसिएशन झाल्याच्या नंतर आपल्याला भेटत असते H प्लस आणि प्लस A मायनस. हे ऍक्वियस आहे फॉर्म मध्ये. ठीक आहे, याचं व्यवस्थित लक्ष द्यायचं. इनिशियली ह्याचं अमाऊंट किती असतं, मी आता सांगितलेलं इथं किती 1 मोल असणार आहे. इनिशियली ह्यांचं डिसोसिएशन झालेलं असतं. डिसोसिएशन झालेलं नाही म्हणजे नंतर ह्याचं अमाऊंट किती असणार आहे, ह्याचं 0 आणि ह्याचं सुद्धा काय असणार आहे, 0च असणार आहे. ऍट इक्विलिब्रियम बरोबर आहे. ऍट इक्विलिब्रियम द अमाऊंट विल बी ऍट इक्विलिब्रियम म्हणजे आफ्टर सम टाइम. आफ्टर सम टाइम काय होणार आहे की ह्या इनिशियल जे अमाऊंट असणार आहे 1 मोल याचं काय होणार आहे, डिसोसिएशन होणार आहे. आणि तेच डिसोसिएशन किती स्मॉलर अमाऊंट मध्ये राहणार आहे. पण जे काही स्मॉलर अमाऊंट मध्ये डिसोसिएशन होणार आहे त्याला आपण कशाने डिनोट करत असतो, अल्फा. मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी सांगितलेलं होतं अल्फा म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे रेशो होता सांगितलेला, नंबर ऑफ मोल्स आयोनाइज डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. टोटल नंबर ऑफ मोल्स किती आहे, 1 आहे. त्याच्यापैकी काही भाग जो आहे, काही फ्रॅक्शन जो आहे तो काय झालेला आहे, डिसोशिएट झालेला आहे. आणि तो कशाने डिनोट करत असतो आपण, अल्फानं. अल्फा म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग ऍट इक्विलिब्रियम द अमाऊंट काय असणार आहे, काहीतरी डिसोसिएशन झालं आणि ते डिसोसिएशन कशाने डिनोट करणार आहे आपण, अल्फानं. मग हे आपण काय करूया, अल्फा इथे झालं. ह्याचं सुद्धा काय असणार आहे, काहीतरी डिसोसिएशन झालं, ह्याचं जेवढं झालेलं असणार आहे तेवढंच ह्याचं सुद्धा काय असणार आहे, अमाऊंट राहणार आहे अल्फा. अल्फा आपल्याला सांगत असते डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा फ्रॅक्शन म्हणूया आपण दॅट डिसोसिएटेड, हे सांगत असतं आपल्याला अल्फा. मग आता हे अल्फा म्हणजे काय, डिसोशिएट झालेलं कधी, ऍट इक्विलिब्रियमला. मग इक्विलिब्रियमला काय झालं, हे 1 तर राहणार नाही आता इक्विलिब्रियमला, ह्या 1 मायनस अल्फा राहिला तरी. ठीक आहे, लक्षात घे. याचे म्हणजे किती राहिले, अल्फा पार्ट काय झालेला आहे ह्याच्यातून डिसोशिएट झालेला आहे. अल्फा पार्ट मायनस केला म्हणजे काय राहिलेला आहे, अमाऊंट काय झालं, 1 मायनस अल्फा. मग आता यांचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम. आता बघूया इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशन काय राहिलं. कॉन्सन्ट्रेशन टर्म काय सांगते, नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ दी सोल्युशन. हे आपल्याला सांगत असते कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. मोलॅरिटीच्या संदर्भात आपण सांगत असतो कॉन्सन्ट्रेशन टर्म काय असते, नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. मग आता व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन किती आहे इथं सांगितलं मी, V. मग आता अमाऊंट किती आहे, ह्याचा अमाऊंट किती असेल, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, 1 मायनस अल्फा डिवाइडेड बाय काय असेल, V. हे त्याचं झालं कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन झालं, याचेच. कधी, इक्विलिब्रियमला. कॉन्सन्ट्रेशन टर्म काय सांगत असते आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन टर्म सांगत असते आपल्याला नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. हे नंबर ऑफ मोल्स किंवा जी काय अमाऊंट आहे डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. मग ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय राहील, अल्फा बाय V. आणि ह्याचं सुद्धा काय राहील, अल्फा बाय V. हे कॉन्सन्ट्रेशन झालं. आणि ही क्वांटिटी काय सांगते किंवा आपल्याला ही व्हॅल्यू काय सांगते किंवा ही टर्म आपल्याला काय सांगत असते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस सांगते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस सांगते आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA आहे हे सांगत असते आपल्याला. मग ह्या ज्या व्हॅल्यू ह्या सुद्धा काय सांगतात, कॉन्सन्ट्रेशनच आहे. हे कधीचं कॉन्सन्ट्रेशन आहे, इक्विलिब्रियमला असतानाचं कॉन्सन्ट्रेशन आहे. मग हे सुद्धा काय, इक्विलिब्रियमला. मग ह्याच्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू काय करूया, सबस्टिट्यूट करूया. मग काय बघा, Ka इज इक्वल टू Ka जसं तसं Ka ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या, ह्या व्हॅल्यू पुटअप करणार आहोत आपण.
मग काय येईल सांगा बरं, याची एच कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस काय येईल मग अल्फा बाय व्ही, बरोबर आहे. हेच ए मायनस चे काय असेल परत अल्फा बाय व्ही ए, आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्ही, बरोबर आहे. ह्याला रिअरेंज करू, रिअरेंज केल्याच्या नंतर बघा हे असं भेटतं आपल्याला, ठीक आहे. रिअरेंज केल्याच्या नंतर के ए इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर, हे बघा अल्फा स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्ही. ह्याला रिअरेंज करतो मी, ह्याला रिअरेंज केलं, रिअरेंज कसं करणार, हे अल्फा स्क्वेअर जसं तसं राहिलं, ठीक आहे. हे व्ही वर साइड आलं, हे व्ही डिवायडेड बाय हे व्ही स्क्वेअर आणि हे 1 मायनस अल्फा जसं तसं, 1 मायनस अल्फा जसं तसं, हे व्ही वरच्या साइडला गेले आणि हे व्ही स्क्वेअर हे इथलं एक व्ही कॅन्सल होऊन जाईल. मग काय आलं के ए इज इक्वल टू काय आलं अल्फा स्क्वेअर, बरोबर, अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही 1 मायनस अल्फा, किंवा मी असे लिहू शकतो, याला असे लिहू शकतो मी 1 मायनस अल्फा आणि हे व्ही. आपल्याला माहिती आहे वी नो दॅट सी इज इक्वल टू सी हे काय असणार आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. आपल्याला माहिती आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे सी इज इक्वल टू, आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, इनिशियली किती होते 1 मोल होते आणि ते कशामध्ये प्रेझेंट होते व्ही डेसिमीटर क्यूब ऑफ दी सोल्युशन. म्हणजे इथं 1 बाय व्ही च्या ऐवजी मी इथं काही नाही म्हणजे काय 1 आहे, 1 बाय व्ही याला मी काय लिहू शकतो, ह्याच्या ऐवजी मी काय लिहू शकतो सी लिहू शकतो. मग काय आलं मग के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इंटू हे सी. 1 बाय व्ही च्या ऐवजी काय लिहिलं मी सी लिहिलेलं या ठिकाणी, कारण 1 बाय व्ही म्हणजेच काय सी, ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की हा जो आपण बघितलेला आहे हे कोणाच्या संदर्भात आहे वीक ऍसिडच्या संदर्भात. आणि वीक ऍसिड कुणाला म्हणत असतो आपण, वीक ऍसिड आर दोज ऍसिड्स इन विच देयर इज अ स्मॉलर प्रोपोर्शन ऑफ डिसोसिएशन, किंवा त्यांचं एक स्मॉलर एक्सटेंट मध्ये डिसोसिएशन होत असतं, आयोनायझेशन होत असतं. आणि स्मॉलर एक्सटेंट मध्ये डिसोसिएशन होत असतं 1 मायनस हे अल्फा काय सांगत असतं आपल्याला डिसोशिएट झालेलं असतं. आणि मग अल्फा हे काय असणार आहे या ठिकाणी मग व्हेरी स्मॉल असणार आहे, व्हेरी स्मॉल, बरोबर आहे. का बरं का, कारण हा कोण आहे वीक ऍसिड आहे, वीक ऍसिड आहे म्हणून अल्फा म्हणजे जे डिसोसिएशन, अल्फा ही टर्म आपल्याला काय सांगते डिसोसिएशन किती प्रमाणात झालेलं आहे ते सांगत असते. आणि ही जी डिसोसिएशन अल्फा हे काय असणार आहे वीक ऍसिड असल्यामुळे व्हेरी स्मॉल असणार आहे. आणि व्हेरी स्मॉल असल्यामुळे आपण ह्याला असे लिहू शकतो 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1च राहणार. थोड्या प्रोपोर्शन मध्ये जर डिसोसिएशन झालं तर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय राहणार 1च राहणार, कारण हे अल्फा इज व्हेरी स्मॉल आहे. कारण का अल्फा इज व्हेरी स्मॉल, कारण का हे कोण आहे फॉर अ वीक ऍसिड, वीक ऍसिड आहे त्याच्यामुळे इथं अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे व्हेरी स्मॉल असणार आहे. म्हणून 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असते 1. मग ह्याला रिअरेंज करू शकतो, मग काय लिहू शकतो परत आणखी काय लिहू शकतो मी ह्याला के ए इज इक्वल टू कसं लिहिणार मग अल्फा स्क्वेअर इंटू हे काय असेल सी, बरोबर आहे. आणि इथं ह्याला काय लिहू शकतो मी ह्याला और किंवा असे लिहू शकतो मी सी म्हणजेच काय इथं 1 बाय व्ही म्हणजे काय लिहू शकतो के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही असे लिहू शकतो, ठीक आहे. ह्या फॉर्म्युल्यावर आधारित आता आपल्याला न्यूमरिकल बघायचे आहेत, ठीक आहे. के ए इज इक्वल टू के ए म्हणजे कोण आहे ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट, इथे सांगितलं ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. अल्फा म्हणजे काय डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे, सी म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आणि इथं काय के एज म्हणजे काय कोण आहे ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे आणि व्ही म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ दी सोल्युशन. ह्याला मी परत आणखी लिहू शकतो वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. हे कसं आलं हे
हे कसं आलं, काय बघितलं आपण, हे ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ बघितलेला आहे. ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ बघितल्याच्या नंतर कोणाच्या संदर्भात आहे, ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ काय सांगतो आपल्याला, ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ आपल्याला सांगत असतो कोणाच्या संदर्भात, क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट सांगत असतो कोणाचा, आरेनियस थेअरीचा. क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट सांगितल्याच्या नंतर आरेनियस थेअरीच्या संदर्भात वीक ऍसिडच्या संदर्भात आपण बघितलेले ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. याचे कन्सिडर केलं आपण, याचे हा ऍसिड आहे, वीक ऍसिड आहे, त्याचं डिसोसिएशन झालं H+ आणि A- भेटलं. मग आपण त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट घेतला Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha. मग आता मी काय सांगितलं इथं, हे बघा एक सोल्युशन आहे, सोल्युशन मध्ये इनिशियली 1 मोल ऑफ Ha आहे आणि व्हॉल्यूम किती आहे, V डेसिमीटर क्यूब आहे. ठीक आहे, V आहे त्याचं व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन आणि 1 मोल आहे Ha चं. मग इनिशियली इथं लिहिले बघा, इनिशियल बघा, हे इनिशियली 1 मोल आहे. मग इनिशियली हे काय असणार, 0 असणार आहे कारण यांचं आणखी डिसोसिएशन झाले. इक्विलिब्रियम म्हणजे आफ्टर सम टाइम when the rate of forward and backward reactions are equal, त्यावेळेस ह्यांचं काहीतरी डिसोसिएशन होणार आहे. ही व्हॅल्यू येणार आहे अल्फा, हे अल्फा, ह्याची सुद्धा अल्फा, ह्याची जेवढी व्हॅल्यू असेल त्याची एवढी अल्फा असेल. मग ह्याची काय व्हॅल्यू असेल, मग याची अनडिसोसिएटेड 1 - अल्फा इनिशियल मायनस, आणि त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट केलं आपण इक्विलिब्रियमला. ते काय केलं, 1 - अल्फा डिवायडेड बाय V, अल्फा बाय V, अल्फा बाय V, ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण काय पुटअप केले, इथं पुटअप केले. हे बघा K इज इक्वल टू अल्फा बाय V, अल्फा बाय V 1 - याला रिअरेंज केले आपण, अल्फा स्क्वेअर V स्क्वेअर 1 - अल्फा V. याला रिअरेंज केल्याच्या नंतर हे V कॅन्सल झालं, आपल्याला काय भेटलं, अल्फा स्क्वेअर 1 - अल्फा V. ठीक आहे, मग 1/V म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे C, ते C इथं पुटअप केले. परत नंतर सांगितलं वीक ऍसिड साठी अल्फा इज व्हेरी स्मॉल, therefore 1 - अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 आहे वीक ऍसिड साठी. आणि त्याच्यामुळे काय झालं, म्हणजे 1 - अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 म्हणल्याच्या नंतर हे काय व्हॅल्यू दिली, अल्फा स्क्वेअर इंटू C किंवा K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन V. इथं हे 1 - काय आहे, इथं हे असं आहे. तर हे अशा प्रकारचा ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ आहे आणि ह्याला मी असे लिहू शकतो, लक्षात घ्या, ह्याला परत असे लिहू शकतो मी, ह्याला मी असे लिहू शकतो, अल्फा इज इक्वल टू, त्याला मग अल्फा इज इक्वल टू कसं लिहू शकतो, अल्फा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू Ka आणि हे काय C, किंवा अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Ka अपॉन C. बरोबर आहे, आणि बरोबर आहे ना हे, आणि ह्याला कसं लिहू शकतो, ह्याला अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Ka इंटू V. बरोबर आहे, हे त्या साईडला जाईल तर हे मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. तर मग अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन is inversely proportional to the square root of concentration, and degree of dissociation is directly proportional to square root of volume of the solution. V म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन आहे, आता सांगितलेलं होतं. यालाच फक्त असं हे स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, यालाच रिअरेंज केलेलं. तर बेस्ड अपॉन धिस, ह्या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला न्यूमरिकल्स बघायची आहे. खूप महत्वाचा आहे हा. एक कुठला तरी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय येणार आहे, न्यूमरिकल्स बघायचे आपल्याला ह्या आधारावर. तर ते न्यूमरिकल्स खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत आणि हा फॉर्म्युला सुद्धा खूप महत्वाचा आहे. कोणत्या संदर्भात आहे, ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. ठीक आहे.